भारतीय जनता पक्षानं आज राष्ट्रीय संघटनेत मोठे फेरबदल करत नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या नव्या फेरबदलांमध्ये अनुभवी नेत्यांसोबतच नव्या चेहऱ्यांना संघटनेमध्ये महत्त्वाची जबाबदारी दिली आहे। आगामी विधानसभा निवडणुका आणि 2029च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघटनात्मक बदल महत्त्वाचा मानला जातोय। भाजपाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 13 राष्ट्रीय उपाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे। यात माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी दिली आहे। राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची नियुक्ती केली आहे। महाराष्ट्रातून माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदी बढती मिळाली आहे, तर राष्ट्रीय महामंत्रीपदी BL संतोष आणि सहमहामंत्रीपदी शिवप्रकाश यांना जबाबदारी दिली आहे। राष्ट्रीय सरचिटणीसपदी विनोद तावडे कायम आहेत। युवा मोर्चा अध्यक्षपदी डॉक्टर हेमांग जोशी तर महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी रूपकुमारी चौधरी यांची भाजपा संघटनेत नियुक्ती केली आहे। भाजपाचे नवनियुक्त राष्ट्रीय पदाधिकारी आणि पक्षांतर